कालची मॅच कुणी कुणी पाहिली, काय भारी मॅच होती. वर्ल्ड कप जिंकला, खूप भारी वाटलं. तर सगळ्यांना माहिती आहे युद्ध चालू आहे आणि कोण म्हणतंय सगळा बाजार भरून घ्या, गॅस सिलेंडर भरून घ्या, सगळं उपयोगी साहित्य भरून घ्या. म्हणून हे मला म्हटले की चला आपण थोडा थोडा किराणा माल घेऊन येऊया. अगोदर भरलेला होता पण अजून थोडासा घेऊन येऊया म्हटले. काय सांगता येत नाही, युद्ध चालू आहे त्यामुळे. मग गेलो आणि किराणा घेतला आणि आरुडवाली म्हटले होते की आम्हाला येताना मंचुरियन घेऊन या. मग त्यांच्यासाठी मंचुरियन घेऊन आलो. तर कसं आहे माहितीये का, लॉकडाऊनच्या वेळी पण सगळे म्हणते आठवडाभरासाठी लॉकडाऊन नाही आणि 2 वर्ष लॉकडाऊन चाललं, म्हणून आपण सावध राहिलेलं बरं. मग काय घरी आलो आणि सगळा किराणा माल भरून ठेवला सगळ्या व्यवस्थित बरण्यांमध्ये आणि मग संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी केली. भाकरी बनवली, भाजी बनवली आणि डॉली मध्ये मध्ये येऊन काहीतरी बोलत होती. खेळता खेळता भांडणं झालेली ती येऊन सांगत होती. मग सगळे मिळून जेवायला बसलो आणि जेवताना पण ती युद्धाच्या बातम्या, हे युद्धाच्या बातम्याने तर एवढं डोकं हँग केलंय ना, सारखे तेच बघतात. मग भांडे घासून घेतले आणि मग हे घेऊन आले होते आईस्क्रीम. आम्हा कोणालाच माहित नव्हतं की यांनी आईस्क्रीम आणले, फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि काय झालं माहितीये का, यांनी मला चारलं, डॉलीला चारलं आणि आरूला चारलंच नाही. तिची ती अभ्यास करत बसलेली, लिहित बसलेली म्हणून. मग आरूला खूप राग आला, म्हणली पप्पा असंच करायचं का, त्या दोघींना चारलं मला चारलं नाही. मग पप्पानं तिला खूप मस्का मारला, तेव्हा तिनं आईस्क्रीम खाल्लं. तर आजच्या दिवशी एवढंच होतं. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, बाय.